कशी पब्लिक भाषा तयार होऊन येते आपल्याला, कारण वावरातून मोटर जळाली होती, त्याचे पाईप आणायचे होते मोटर काढून. मग काय आम्ही गाडी रिटर्न काढून घेतो, वावराच्या रस्त्यानं सरळ गाडी दाबतो. वावराची रस्ता सिंगल असल्यामुळे दमानच जावं लागते आपल्याला. ते स्वराजच्या वावराच्या रस्त्याला लागतो. स्वराजनं गाडी बैलांना आणले होते पाईप, कारण तिकडे आपली गाडी जात नव्हती, पाण्यानं रस्ता जाम होता. स्वराज पटापट पाईप गाडीमध्ये टाकत होता. स्वराज भाऊ आणि मित्र पूर्ण गाडी लोड करून घेतली. निघतो आपण किनवटला. रणानं गाडी दाबत होतो. 750 किलोमीटर पे ड्राइवर चेंज, चलो चल. अगं बघा आपण किनवटला येऊन श्रीराम मोटर वेंडिंग पेशी आपण मोटर टाकली रिपेअरला. भाऊ म्हणला 2 घंट्यानं भेटून जाईल आपल्याला. ठीक आहे म्हणलं. मग आपल्याला पाईपावरची ग्रीप पण होत्या, ती ग्रीप पण मारायला राजू भाऊच्या दुकानावर आलो. पटापट पाईप खाली करून घेतली स्वराजनं. एकलाच काम करत होता. हे आपला गाडी ड्रायव्हरच आहे, आज पहिली बार एवढं हार्ड काम करायला. त्यांना पूर्ण पाईप खाली करून घेतले. मग काय आपल्याला लागली होती भूक. आलो जिजामाता चौकात गोपाल हॉटेलवर. तिथं थांबून आपण पुरी भाजी वगैरे खाऊन निघलो आपण पॉईंटकडे. पॉईंटला येऊन आपण थोडा वेळ थांबतो, कारण आपल्याला दुसरं कुठलं भाडं नव्हतं. पॉईंटला येऊन आपण गाडी लावून घेतली रिटर्नमध्ये. थोड्या वेळानंतर भरणे भाऊ काय गुपचूपच बसला होता. डबल आपल्याला बॅग फोन येते. डबल जातो आपण पाईप भरायला. पाईप गाडीमध्ये भरून घेतो. निघतो आपण. ज्ञानू तर आगाऊच दिमाग खराब करत होता. सनसन गाडी दावत होतो. किनवडमध्ये रस्ता तर एकच नंबर झाली आता. अरबी रोडने येऊन आपण चालत होतो पैनगंगा नदीहून. हे कंस्ट्रक्शन चालू आहे आता. तर आमच्या इकडे पूर्ण ओलितीचेच वावर होणार आहे डॅम बनल्याच्या नंतर. डॅमचं काम चालू आहे. यांना आपण 10 रुपये देऊन निघतो शेतामध्ये. शेतामध्ये येऊन स्वराजनं धडधड पाईप खाली करून घेते. पाईप लोखंडी असल्यामुळे वजन आहे, भाऊ एकलाच काम करायला. पूर्ण पाईप खाली करून घेतले. निघतो आपण घराकडे. कसा वाटला ब्लॉग सांगा कमेंटमध्ये. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तब तक के लिए बाय बाय.